टीम इंडिया वर्ल्ड कप T20 जिंकून येते आणि त्यांचं स्वागत आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार आहेत। उद्या हा कार्यक्रम ठेवला जाणार आहे। आपल्यासोबत प्रताप सरनाईक आहेत, ज्यांनी याचा संपूर्ण फॉलोअप घेतलेला आहे। कशा पद्धतीचा हा कार्यक्रम असेल, कारण टीम इंडिया आज मुंबईत दाखल होते। पूर्ण देश आज टीम इंडियाच्या नावाचा जयघोष करताय। इंडियाचं स्वागत ह्या क्रिकेटपटूंचं पूर्ण दिल्लीमध्ये होतंय। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हस्ते त्यांचा सन्मान होतोय आणि प्रामुख्याने संध्याकाळी मुंबईमध्ये येऊन त्यांच्या जल्लोषामध्ये स्वागत मुंबईकर तर करणारच आहेत, परंतु राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांचा सन्मान करावा। 2007 आणि 2011ला वर्ल्ड कप जिंकल्यानंतर जशा पद्धतीने त्यांचा सन्मान झाला त्या वेळेच्या खेळाडूंचा, तसा सन्मान हे मुंबईकर असलेले आपले रोहित शर्मा जो कप्तान आहे ह्या पूर्ण टीम इंडियाचा, सूर्यकुमार यादव ज्याच्या एका झेलमुळे पूर्ण मॅचला कलाटणी मिळाली, त्याचबरोबर शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल हे खेळाडू मुंबईकर आहेत, त्याचा मला अभिमान आहे। आणि मी स्वतः MCAचा सदस्य म्हणून आणि मुंबई प्रीमियर लीगचे अध्यक्ष विहंग सरनाईक यांनी विनंती केली होती आणि त्या विनंतीला मान देऊन आज हे मुंबईचे चारही खेळाडू ह्या विधिमंडळामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांना भेटायला येणार आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांचा यथोचित सन्मान तर करावाच, पण त्याचबरोबर विधान अधिवेशन चालू आहे। विधानसभेचे अध्यक्ष म्हणून आदरणीय अध्यक्षांनी विधिमंडळाच्या सभागृहामध्ये सर्वपक्षीय आमदारांसह त्यांचा सन्मान करावा अशी मी विनंती आज करणार आहे। आणि त्यामुळे फार मोठ्या उत्साहामध्ये हा टीम इंडियाच्या सगळ्या प्रमुख खेळाडूंचा सन्मान उद्या होईल याची मला खात्री आहे। शिवम दुबे सारखा, सूर्यकुमार यादव सारखा आणि रोहित शर्मा सारखा, यशस्वी जयस्वाल सारखे खेळाडू हे जर आज आपण यांचा सत्कार केला, त्यांचा आदर केला, त्यांचा सन्मान केला, तर भविष्यामध्ये अजूनही मुंबईकर खेळाडू निर्माण होतील आणि देशाचं नाव उज्ज्वल करतील। ज्या पद्धतीनं एकनाथ सोलकर आहे, सुनील गावस्कर आहे, दिलीप वेंगसरकर आहेत, अनेक खेळाडू जे आहेत, सचिन तेंडुलकर सारखा महान खेळाडू ह्या मुंबईनं दिलेला आहे, त्या पद्धतीनं सगळ्यांचा सन्मान व्हावा आणि अजूनही भविष्यामध्ये असे खेळाडू घडावेत यासाठी पूर्ण विधिमंडळाने त्यांना शुभेच्छा द्याव्या अशी मी विनंती केलेली आहे। एक मॅच तर टीम इंडिया जिंकली, आता राजकारणातली मॅच आहे, कोण जिंकेल? 12 तारखेला कळेल। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। कॅमेरा पर्सन अमित शिगवणचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।